पण तू आजी नाही म्हणालीस की नाही येणार, हे ऐकून क्षणभर मला धक्काच बसला होता, हो की नाही हो? पण तुझा निर्णय ऐकून मलाही खरंच बरं वाटलं. अगं, आजी जेव्हा तुझ्याशी बोलत होत्या ना, तेव्हा एक क्षणभर मला असं वाटलं होतं की तू आजींबरोबर जातेस का काय. पण जेव्हा तू शाळेचा आणि भुवनेश्वरी मॅडमचा मुद्दा बोललीस ना, त्यावेळेला मला पटलं की तू इमोशनली नाही, प्रॅक्टिकली बोलतीयस. अक्षू, तुझ्यासाठी अवघड होतं ना ग बाळा हे सगळं? खूप. नाही, पण त्या दुर्गेश्वरी मॅडम आल्या होत्या, त्यांना तू नाही म्हणालीस तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं ग. कारण त्या दुर्गेश्वरी मॅडमचा स्वभाव कसा आहे आम्हाला चांगलं कळून चुकलं. त्या भुवनेश्वरी मॅडम जे काही सांगतात त्याची पोपटपंची करत असतात या. पण आजींचं तसं नव्हतं ना ग. आजींचं वेगळं आहे. त्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांनी तुला किती सांभाळून घेतलंय ना अक्षू. मला आठवतंय ना, मागच्या वर्षी नाही का नवरात्रीच्या कार्यक्रमाला त्या गरबाच्या वेळेस मी आले होते आणि ते भुवनेश्वरी मॅडम नेमक्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. तेव्हा ना आजीशी माझं खूप छान बोलणं झालं होतं ग. मी त्यांना सांगितलंही होतं, माझ्या मुलीचं काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या ना. तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या, अहो ती माझ्यासाठी सून नाहीये, लेक आहे लेक. आजीने जेव्हा मला सांगितलं होतं ना की काळजी करू नका, तुमची मुलगी इथे अगदी सुखात राहील, तेव्हा खरं सांगते माझं टेन्शन अगदी सगळं निघून गेलं होतं ग. पण आज तर तुला न्यायला आल्या ना अक्षू, तेव्हा खरं सांगते ग, त्यांना काय उत्तर द्यावं मला फार प्रश्न पडला होता. तू तुझ्या परीने अगदी योग्य बोललीस त्यांच्याशी. खूप बरं वाटलं मला. मनावर दगड ठेवून नाही म्हटले मी आजींना. मला मला खूप जड गेलं त्यांना नाही म्हणणं, पण करावं लागलं. करावं लागलं म्हणजे? मला नाही कळलं. मला जेव्हा बाबांनी सांगितलं की आजी न्यायला येतात घरी, हे ऐकून काय करायचं काय मला काही सुचतच नव्हतं. बाबांनी मला सगळं लॉजिकली समजावून सांगितलं, तेव्हा मला पटलं आणि बाबांनी जसं सांगितलं मी तशीच वागले.